आला श्रावण श्रावण, दारी हिरवाईचं तोरण. व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया. नमस्कार. सध्या आपण बघतोय वडगाव शहरामध्ये पक्षांतराचं वातावरण असेल, राजकीय घडामोडी असतील, या सर्वांना वेग आलेला आहे. पण या वडगाव शहराच्या समस्यांच्याकडे नेत्यांचं लक्ष आहे का? वडगाव शहरामध्ये कोणत्या नेमक्या समस्या आहेत? याच प्रश्नांकडे आज आपण लक्ष वेधणार आहोत. राज्यातील सत्ताधारी पक्षाचे एक खासदार आणि एक आमदार तालुक्यात असताना, वडगाव शहर हे तालुक्याच्या योग्यतेचं शहर असताना वडगाव शहराच्या विकासाला ब्रेकच लागलेला दिसून येत आहे. शहरातील समस्या प्रचंड मोठ्या आहेत, पण त्या समस्यांच्याकडे आमदार व खासदारांचे लक्ष नाही का? हा देखील प्रश्न नागरिक आता सध्या उपस्थित करत आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जर गोष्ट आत्ताच्या घडीला बघितली तर वडगाव शहरामध्ये ट्रॅफिकची समस्या फार मोठी झालेली आहे. वडगाव शहराचा आठवडी बाजार सोमवारी असतो. सोमवारी तर 4 व्हीलर गाड्या ह्या वडगाव शहरामध्ये आणूच शकत नाहीत, अशी परिस्थिती सध्या आहे. सध्या प्रशासकाकडे वडगाव शहराचे सर्व अधिकार आहेत, पण प्रशासक लक्ष देत नाहीत. होमगार्ड असतील, पोलिसांचे कॉन्स्टेबल असतील, कधीतरीच या रस्त्यांवरती असतात. त्याच्यामुळं वडगाव शहराच्या विकासाला एक खीळ बसलेली दिसून येत आहे. तसेच वडगाव शहराची एक सर्वात मोठी असणारी समस्या, वडगावमध्ये अत्याधुनिक प्रकारचा हा दवाखाना झाला पाहिजे, हे एक आंदोलन उभारलं गेलं. त्या आंदोलनाची दखल देखील घेतली गेली, पण दखल घेतल्यानंतर पुढं कारवाई काय झाली हे लोकप्रतिनिधी सुद्धा सांगत नाहीत, प्रशासन सुद्धा सांगत नाही. हे सांगणं गरजेचं आहे. शहराची लोकसंख्या 40,000च्या आसपास पोहोचलेली असतानाच वडगाव शहराला अत्याधुनिक असा दवाखाना का नाही, हा प्रश्न नागरिक विचारत आहेत. या वडगाव शहराला आसपासची जवळपास 32 खेडी जोडली गेलेली असताना वडगाव शहरामध्ये प्रशासकीय कामासाठी, इतर कामासाठी अनेक नागरिक येत असतात. तर त्या अनुषंगानं पेठ वडगावमध्ये एक दुय्यम निबंधक कार्यालय असावं, हा एक प्रश्न पुढे आला होता. तो प्रश्न आमदारांनी, खासदारांनी पुढे जाऊन मार्गी देखील लावलेला होता. पण ही प्रशासकीय मंजुरी फक्त कागदावरच होती का? त्या दुय्यम निबंधक कार्यालयाचं पुढं काय झालं? जसं मी पाठीमागं म्हटलं की वडगाव शहराची लोकसंख्या 40,000च्या आसपास पोचलेली आहे. वडगाव शहर मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळं अनेक नागरिक व्यापार, उद्योग, दवाखाना, प्रशासकीय कामं यासाठी शहरामध्ये येतच असतात. या अनुषंगानं वडगाव हे शहर तालुका व्हावा यासाठी विशेषतः सत्ता नसताना यादव पॅनेल आघाडीनं प्रयत्न केल्याचे दिसून आलेले आहे. मग या आंदोलनाला कुठेतरी यश मिळावं यासाठी सत्ताधाऱ्यांनी सुद्धा या आंदोलनाला बळकटी देणं गरजेचं होतं, पण ती दिली गेली नाही. यात कोणत्या आघाडीचा फायदा नसताना फक्त वडगाव शहरासाठी आंदोलन उभा केलं गेलेलं असतानाच या आंदोलनाला बळकटी का दिली नाही? वडगाव शहर हे मोठ्या प्रमाणात विकसित झालेलं होऊ बघत असतानाच या आंदोलनाला पाठिंबा मिळत नसेल किंवा वडगाव शहर हे तालुका व्हावा असं लोकप्रतिनिधींना वाटत नसेल का? हा देखील प्रश्न एक जनतेच्या मनात सध्या उद्भवत आहे. तर या संदर्भातच लोकप्रतिनिधींनी, स्थानिक लोकप्रतिनिधींनी, आमदार, खासदार असतील, त्यांच्या पातळीवरती प्रयत्न करून या सर्व समस्या सोडवणं गरजेचं आहे. या सर्व समस्यांच्याकडे लक्ष दिलं गेलं तरच वडगाव शहर हे विकासाच्या दृष्टीनं पुढं जाईल.